नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर कालच आपण पोलादपूरला 31साठी आलेलो आहे. मला सुट्टी होती वगैरे, मित्र आणि फॅमिली सगळ्यांना घेऊन आलो. आणि दुसरं आता चाललो आहे आपण या बालाजी हॉटेलला स्टे पण केलेलं इथे. तर आता जेवलो वगैरे आणि आता चाललो आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी. तिथे एक आर्टिफिशियल व्हिलेज बनवलं आहे, एक गाव जसं असतं तसं बनवलेलं आहे. तर ते आपण बघायला चाललेलो आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मस्त मजा येईल तुम्हाला. आणि जातानाचा रस्ता पण खूप सुंदर आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मस्त एन्जॉय करा. अर्धा तासाचं रनिंग आहे. आपण लोकेशनवरती पोचलो. गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत आणि समोर बघा, चला वर्तमानातून भूतकाळाकडे. त्याच गावामध्ये आपल्याला जायचं आणि वरती बघितलात तर समोर बघा प्रतापगड, शिवकालीन खेडेगाव. इथून चालू होतं, याचं गेट आहे हा. आणि नमस्कार नमस्कार नमस्कार. व्हिडिओ असतात त्याच्यावर काय. थँक्यू. चला तर फिरायला जायला. ज्यांचे व्हिडिओ बघतो त्यांचा फोटो नको. या बाकी आम्ही जाऊ तेव्हा जाऊ. इकडे शिवकालीन खेडेगाव हस्तकला केंद्र. आणि एंट्रीलाच बघा केवढा मोठा हत्ती आहे. ते तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर करू शकता. पूर्ण मातीची भांडी आहेत. ये जो कलेक्शंस होते हैं ये सब बहुत क्यूट वर्क है. समोर जे आहे ते पूर्ण गवताच्या पेंड्यांनी बनवलेलं आहे. वरती त्याचा छप्पर गवताच्या पेंड्यांनी बनवलेलं आहे. चला आता आतमध्ये एंट्री करूया आपण. लहान मुलांना तिकीट फ्री आहे आणि मोठ्या माणसांना 100 रुपये तिकीट आहे पर पर्सन.
पाणी गेलं बघायला. शेरी थापायला जाऊया. ये ना किरण. वाडा बघा काय भारी आहे. शिवकालीन वाडे असायचे. लहान मुली खेळतात बाहेर. सगळं जेवढं जुन्या काळातलं आहे सगळं इथे. तिकडे एक्सपिरियन्स करायला क्लिअर दिसणार. अरे चपला कोणाच्या द्या जुन्या काळातले ती येतेच आहे. जुन्या काळातल्याला येतं याच्यात.
मित्रांनो, आणि हे एवढं जे सुंदर सगळं आपण बघितलं, त्याचे जे मालक, हे जे प्रायव्हेट आहे, सगळी प्रॉपर्टी प्रायव्हेट आहे आणि ज्यांनी बनवलं आहे तो मालक समोर आहे आणि ते स्वतः काम करतात इथे. हे सगळं विकतात त्यांचं आहे आणि मला वाटलं काहीतरी कामाला वगैरे असेल तिथे. नमस्कार काका, हे खूप छान बनवले तुम्ही. धन्यवाद. आणि स्वतः तुम्ही एवढं असून पण काम करताय वेगळं हे करून. मस्त छान वाटलं. त्यांना मी विचारलं कोणाचं आहे नक्की. त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं उतेकर म्हणून, तर त्यांनी सांगितलं मालक समोर आहेत. आम्हाला कुठे आहेत मालक, त्यांनी तुमच्याकडे बोट दाखवला. आम्हाला विश्वास नव्हता पटला नाही. खूप मस्त मस्त. धन्यवाद धन्यवाद जबरदस्त. धन्यवाद. हे कधी म्हणजे ही जागा हे झालं घेऊन- 20 वर्षापासून आपण काम करतो याच्यावर. हा. ओके. मग उतेकर तुम्ही इथले प्रॉपर प्रॉपर इथले आपलं गडावर वरती घर आहे. आपण पालखीचे भोई आहे पूर्वीपासूनचे. अच्छा, अच्छा. भवानी देवीची आजही पालखी उचलतो. अरे वा. हा, आणि संकल्पना म्हणजे याच्या मागचं कारण आहे की हा. येणाऱ्या पिढीला गाव कळलं पाहिजे, कारण की हल्ली गावात सगळं बरोबर. कॉन्क्रिटीकरण हो, झालेलं हो, आहे. हो. आणि महाराजांनी अशा छोट्या छोट्या गावातनं हो. मावळे तयार केले, सरदार तयार केले हो. आणि हे स्वराज्य उभं केलं. तर मग येणाऱ्या पिढीला हे कळलं पाहिजे की महाराजांच्या काळात वातावरण कसं कसं असतं. होतं? बरोबर. आता आणि इथं येऊन अनुभवता येतं. तुम्हाला बरोबर. पुस्तकात वाचून हा. कळत नाहीये. शेणाने सारवलेली घरं बघायला पण मिळत नाही बघायला मिळत. खेड्यामध्ये कुठे असली नंतर गवताची कवचितच आहे. गवतानी हो. हे केलेलं आपलं छप्पर गवतानी केलेलं नाही बघायला मिळत. नाही, आपल्या इथे. बरोबर बरोबर बरोबर. खूप छान केलं तुम्ही. आणि हे सगळं तुमचंच आहे पूर्ण हो, हो, प्रॉपर्टी. हो, ओके. हो, हो. वा. हे आपलं आवड म्हणून केलेलं आहे ऍक्च्युली, येणाऱ्या पिढीला कळावं हो, म्हणून. हो, हो. तुम्ही इकडे आले आणि साहेब तुम्हाला भेटले तर त्यांना सेल्स पर्सन समजू नका. हो. स्वतः मालक आहे ते. मालक आहे तिथले. हे कारण की बिझनेस आपला हा आहे, यांचा धंदा आहे. हे नाहीये. हे मालक आहेत. हे मालक आहे पूर्ण इथले. property इथे. चला काका, छान वाटलं. धन्यवाद नक्की. धन्यवाद धन्यवाद. चांगलं लागलं. हो. हा? काय मित्रांनो, कसं वाटलं? एकदम शिवकालीन गाव, आणि आजकाल अशी गावं बघायला पण मिळत नाहीत आपल्याला. तर जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहे, आणि जर तुम्ही कधी इथे आलात तरी या गावाला नक्की भेट द्या. खूप छान आहे आणि 100 रुपयेच तिकीट आहे, एवढी महाग नाही. आणि लहान मुलं आलात, लहान मुलांना घेऊन आलात तर खूप खुश पण होतील बघून. आणि खूप फोटो वगैरे काढण्यासाठी पण वेगवेगळे असे स्ट्रक्चर तयार केलेले आहेत. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. अजून 2 दिवस कोकणातले बाकी आहेत, तर उद्या पण व्हिडिओ बघायला विसरू नका. चला बाय.